नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्या आहे 7 सप्टेंबर 2025 वार आहे रविवार। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पावसाची संततधार चालू आहे। तसेच उद्या देखील आपल्याला राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल, तर काही भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह सूर्यदर्शन देखील पाहायला मिळू शकते। मात्र काही भाग अशी आहेत त्या भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही। तर पाहणार आहोत मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज। उद्या राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये उद्याच्या दरम्यान पाऊस असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करत नाही। त्यामुळे मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, सुरुवातीला कोकण किनारपट्टीच्या काही भागात जसे की मुंबई, ठाणे व मुंबई उपनगरात तसेच व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान म्हणजे 7 सप्टेंबर रोजी पाहायला मिळेल। मात्र गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, मालवण, सावंतवाडी या सर्वत्र परिसरात आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर पाहायला मिळू शकतो। तसेच मध्य महाराष्ट्रात पहिले असता यामध्ये पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूरच्या परिसरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असणार आहे। तर दुपारनंतर यातील काही परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। मात्र सांगली, सोलापूर, पंढरपूर, कुची, जत, बारामती, दौंड, इंदापूर, करमाळा, अहिल्यानगर व इतरही परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत यातील काही भागात सूर्यदर्शन पाहायला मिळेल। तर दुपारनंतर भाग बदलत हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता यातील काही परिसरात असणार आहे। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील गावाचा आणि तालुक्याचा देखील समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। त्याचप्रमाणे मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, माजलगाव, सिल्लोड, वैजापूर, उदगीर व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत यातील काही भागात सूर्यदर्शन तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र दुपारनंतर बहुतांश भागात जोरदार पावसाला देखील सुरुवात होणार आहे। पुढे विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, हिंगणघाट व तसेच विदर्भाच्या या भागात आपल्याला पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल। या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर हवामान खात्याने वर्तवली आहे। मात्र अकोला, अकोट, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये दुपारपर्यंत यातील काही भागात सूर्यदर्शन व ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। पुढे उत्तर महाराष्ट्र, खान्देशच्या भागात देखील पावसाचा जोर जास्त असणार आहे। यामध्ये नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ, पारोळा, सिरपूर या सर्वत्र खान्देशच्या भागात आपल्याला उद्या म्हणजे 7 सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस पाहायला मिळेल। या भागात हवामान खात्याने पावसाचे मोठे अलर्ट सुद्धा दिले आहेत। एकंदरीत मित्रांनो, पाहायचं झालं तर आता राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसामध्ये राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील असणार आहे, तर काही ठिकाणी ढगाफोडी सदृश्य पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। तर या पावसात वादळी वाऱ्याचे प्रमाण व विजांचे प्रमाण देखील जास्त राहणार आहे, म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी। तर मित्रांनो, ही होती पावसासंदर्भात छोटीशी अपडेट। ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।